हनुमान क्रिकेट संघ भोपण या संघाकडून आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जेडीसीसी या संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय. जेडीसीसी आपण अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. रवी आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी रवी आणि स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण वेदांत. जय हनुमान क्रिकेट संघाचा एक हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो वेदांत आणि साहिल याची जोडी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत वेदांत सारख्या खेळाडूने एक हाती सुद्धा आपल्या संघासाठी सामने जिंकून दिलेले आहेत. ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी ओळखला जातो तोच वेदांत एक चांगला फिरकीपट्टू आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती सुद्धा अनेक फलंदाजांना नाचवलंय. तोच मैदानामध्ये अष्टपैलू खेळाडू जय हनुमान क्रिकेट संघाचा वेदांत मैदानाच्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय उंचपुरा खेळाडू एक उभरता खेळाडू जय हनुमान क्रिकेट संघाचा साहिल. बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण पहिलं षटक क्रमांक पहिलं. रवी गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक. पहिला चेंडू वेदांत यांच्यासाठी. फुलटॉस चेंडू कव्हर रिझन मध्ये पॉइंट रिझन मध्ये फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवले सर वन बाउन्स 4 धावा. चांगला चौकार पाहायला मिळाला. बॅटची कडा आणि बॅटचा फ्लो सुंदर होता वेदांतचा आणि जणू काही नेत्रदीप चौकार पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळाले या फटक्यामध्ये आणि 4 धावेने आपल्या स्वतःचा वैयक्तिक खेळीचा आणि संघाच्या खेळीचा श्रीगणेशा करून देतोय वेदांत. यावेळेला फुलटॉस तशाच पद्धतीचा चेंडू होता. तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता वेदांतचा परंतु थोडासा निर्णय चुकलाय. काही का जणू काही बॅट आणि बॉलची काहीच संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक फटका पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता वेदांतचा. आपण व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. सन्माननीय मिलिंदजी शिगवण साहेब तसेच प्रसादजी शिगवण साहेब आणि राजेशजी शिगवण साहेब यांचा आपण यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. अजून एक चौकार पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी करतोय. सलगच्या मागील चेंडू जरी निर्धाव आला त्याच्यानंतरच्या चेंडूवरती चौकार. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. जसा उन्हाचा पहारा चढतोय तसा जणू काय बॅट आणि बॉलचा संघर्ष या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तसेच मागील सामन्याचे पराभूत संघ यांना विनंती करतोय का आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचं. यावेळी फुलटॉस चेंडू आहे. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खाली आले पाहूया आणि सुंदर झेल पाहायला मिळाला. वेदांत याला मात्र परतावं लागतंय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये वेदांत डगआउट मध्ये परतत असताना आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शैलेश उर्फ शैलू भीमज्योत क्रिकेट संघ दबामे आपण आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. भीमज्योत क्रिकेट संघ दबामे आपले कर्णधार आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. चांगली फलंदाजी करत होता वेदांत एका बाजूला परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाद होऊन परततोय. आता वन डाऊन पोझिशन वरती पाहतोय आपण इन ऍक्शन मध्ये जय हनुमान क्रिकेट संघाचा स्वतः कर्णधार आलाय मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊन पोझिशन वरती शैलू उर्फ शैलेश उर्फ शैलू या नावाने ओळखला जातो आपल्या टोपण नावाने. यावेळेला तेवढ्याच पद्धतीने कव्हर रिझन मध्ये चेंडू सजवला आणि फटका पाठवून देते. पाहूया काय होतंय. 1 धाव पूर्ण करते. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिथे असं वाटत होती 4 धाव मिळतील परंतु थोडीशी फील्ड खराब असल्या कारणाने 2 धाव पूर्ण केलेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते साहिल आणि शैलेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करत असताना 2 चौकार जरी आले असले तरी सुद्धा चांगला कमबॅक करतोय रवी आपल्या संघाकडून जेडीसीसी. यावेळेला नियंत्रित गोलंदाजी थोडासा गतीचा वापर कमी केला. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली आणि मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शैलू सुद्धा बाद होऊन परततोय. मोठे 2 हादरे लागतात जय हनुमान क्रिकेट संघ भोपण या संघाला. शैलू आणि शैलेश आणि वेदांच्या रूपामध्ये
आता मात्र एक तारणहार करणारा खेळाडू प्रदीप आपल्याला पाहायला मिळतो वंड चौथ्या क्रमांकावरती. प्रदीपची फलंदाजी जर पाहायला गेली तर नेहमीच आपल्या संघासाठी एक तारणहार फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तसेच या स्पर्धेसाठी निलेशजी देवळे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हा. प्रदीप आलेले आहेत चौथ्या क्रमांकावरती. प्रदीप यांची जर फलंदाजी जर पाहिली तर नेहमीच आपल्या संघासाठी तारणहार ठरणारा खेळाडू आहे. कधी का आपला संघ जर थोडासा डाव डळमळीत ठरत असतो त्यावेळेला प्रदीप नक्कीच आपल्या बॅटच्या रूपामध्ये चांगला तारणहार ठरणारा खेळाडू आहे. तोच मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण आता साहिल आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 2 गडी बाद 10. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल जय हनुमान क्रिकेट संघाकडून. थोडीशी अडखळती सुरुवात, परंतु क्रिकेटमध्ये काही करू शकतं. कोणत्याही षटकामध्ये कमबॅक करू शकतो. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल जय हनुमान क्रिकेट संघ. जोपर्यंत साहिल सारखा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये तो मात्र काही करू शकतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी नरेश आलेले आहेत. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं जेडीसीसी या संघाकडून. आता मात्र 30 या सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण विखुरलं गेलेलं आहे. ज्या पॉवर प्लेच्या षटकाची जी पाबंदी असते ती मात्र हटवली आहे. आता मात्र चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजी करतील का हे मात्र पाहावं लागणार आहे. अकुटप्प्याचा चेंडू त्याचा खडफूस समाचार घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय सरळ 6 धावेंसाठी. प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांच्या पुढे लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्याने सलाम करावा असा एक ब्रँडेड षटकार गगनचुंबी षटकार खेचून काढलाय साहिलने. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण एक संजीवनी देणारा षटकार पाहायला मिळाला साहिलच्या बॅटमधून. सहा धावेने धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचले स्कोअर कार्ड वरती 16 धावा. यावेळी अकोटप्प्याचा चेंडू तेवढा चांगला रिझन मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू जाऊन पोहोचतो 1 बाउन्स 4 धावा. चांगली फलंदाजी आता मात्र लई मध्ये आलेला पाहायला मिळतोय साहिल. डीजे पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज जो थोडासा दबावामध्ये नक्कीच असेल, परंतु प्रत्येक क्षणी आपल्या संघासाठी काहीतरी झोकून देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करत असतो मैदानाच्या आतमध्ये. तसंच काहीसा प्रयत्न नक्कीच करेल हा गोलंदाज. सलगच्या 2 चेंडूवरती चौकार षटकार आल्याच्या नंतर आता मात्र थोडस कान मंत्र दिलाय स्वतःच्या कर्णधाराने. कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हे मात्र पाहावं लागेल. आता आपल्याला अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला हे चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. मुंबई नगरीमध्ये सुद्धा दिवा नगरीमध्ये सुद्धा ह्या अशा खेळाडूंची आपल्याला उपस्थिती लाभते. खरं तर हे चित्र एक पाहण्यासारखं असतं, कारण की आपला हा ग्रामीण क्रिकेट आहे. शेतातून खेळलेले आपण खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये चांगल्या स्पर्धेमध्ये उतरलोय. नरेश पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू खरपूस समाचार. जडू काय चौकार आणि षटकारांची उधळण करून देतोय आपल्या संघासाठी. साहिल आता मात्र तारणहार ठरणारा हा फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. थोडस विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलंय गोलंदाजाला साहिल सारख्या फलंदाजाने. वेदांसारखा जरी फलंदाज गेला म्हणून काय झालं, जसं काय बोलतात ना, वजीर गेला म्हणजे तुम्ही 99% मॅच हारला तसं नाहीये. एखादं प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतं. एक प्यादा बनून समजून आलाय आज साहिल सारखा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा वादळ घोंगावतोय. अकोटप्प्याचा चेंडू बॅटची आईनरच घेऊन चेंडू जाऊन पोहोचतोय, सरळ पोहोचतोय. 1 बाउन्स
परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय साहिल साठी. 2 धावा नक्कीच मिळतील साहिल आणि प्रदीप यांना. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 गडी बाद 28 धावा. यानंतरचा होणारा सामना ओम बेलेश्वर क्रिकेट संघ करंजाळी आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण एक इनिंग संपल्याच्या नंतर टॉस साठी यायचंय. आपण लगेच तयार राहायचंय. या चेंडूवरती मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला रवी यांच्याकडून, नरेश यांच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया क्षेत्ररक्षक खाली आले आहेत. पाहूया काय होत आहे. आणि खराब क्षेत्ररक्षण. ज्या फलंदाजाला फलंदाजी बहारलेली पाहायला मिळते आणि त्याच फलंदाजाला मात्र इथे जीवनदान दिले. म्हणतात ना भाग्य सुद्धा बहादुरांचं साथ देते आणि बहादुराचं साथ दिले. साहिल सारख्या फलंदाजाचं भाग्याने साथ दिले. या जीवनदानाचा फायदा साहिल कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये घेतो हे मात्र पाहावं लागेल. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 30 धावा. काय बोलतो बरं. आता मात्र षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजाचा वापर करतोय. पहिल्या षटकाची जर सुरुवातीची जर पॉवर प्लेचं षटक जर पाहायला गेलं तर रवी आले होते. 10 धावा खर्च केले होते परंतु महत्वपूर्ण 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले होते गोलंदाज रवी. परंतु दुसऱ्या षटकांमध्ये नरेश सारख्या गोलंदाजाने थोडस महागडी गोलंदाजी केली आणि 20 धावा खर्च केल्या. साहिल सारख्या फलंदाजाने ताबडतोब फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करून दिला. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्या संघाकडे कधी सामना झुकतो कोणत्या प्रत्येक क्षणाला ते मात्र चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय प्रवीण आलेले आहेत. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं आपल्या संघाकडून जेडीसीसी या संघाकडून. शेवटचं षटक आणि स्ट्राईक एंड वरती पाहताय आपण प्रदीप यांना. नक्कीच जय हनुमान क्रिकेट संघ भोपाळ या डगआउट मधून त्यांचं फलंदाजांची मनोबल उंचावलं जाते. प्रवीण आलेले गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र काहीसा कानमंत्र देत असताना पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज साहिल. ज्या पद्धतीने साहिल आपल्या मैदानामध्ये मागील षटकामध्ये फलंदाजी केली होती काहीसा कानमंत्र नक्कीच दिला असेल प्रदीप सारख्या फलंदाजाला. आणि गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण प्रवीण सारखा एक धुरंधर गोलंदाजाला जेडीसीसी या संघाकडून. हा अष्टपैलू खेळाडू प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बाहेरची काळजी घेऊन चेंडू जाऊन पोहोचतोय एसटीच्या मागे परंतु थोडासा डीप होणारा झेल. प्रयत्न चांगला होता एसटीच्या मागे. एक जीवनदान म्हणावं लागेल परंतु स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण ज्या फलंदाजाने मागील षटकामध्ये चौकार षटकारांची उधळण केली होती तोच फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहतोय. साहिल सारखा फलंदाज. साहिल सारखा फलंदाजाची मी नक्कीच कौतुक करत असतो. एक ओकेसी चॅम्पियन्स ट्रॉफीतला एक महागडा ठरणारा खेळाडू होता. सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू तोच आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान क्रिकेट संघ भोपाळ या संघाकडून. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि पंचदंडी करतायत. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 3रं षटक प्रगतीपथावर असताना जय हनुमान क्रिकेट संघ भोपाळ या संघाची धावसंख्या 32 धावा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु मिड ऑन आणि मिड ऑफला कव्हर रिजन मध्ये मिड ऑन आणि मिड ऑफ वरती चांगला फटका सजवून खेळून काढला होता सरळ रेषेमध्ये परंतु 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली साहिल आणि प्रदीप यांची. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाडून वेगवान फटका पाहायला मिळाला. स्मॅश केलं होतं जणू काही साहिलने ताकदीचा वापर केला होता. पूर्ण मनगटाचा वापर आणि पूर्णपणे झोकून दिलं होतं या फटक्यामध्ये स्वतःला. आणि एक नेत्रदीप चौकार पाहायला मिळाला साहिलच्या बॅटमधून. या 4 धावेने धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. 38 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय.
यावेळेला पाहूया, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा वेगाने पूर्ण करतोय साहिल आणि प्रदीप. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव आणि चौकार आपल्या संघाला एक सन्मानजनक धाव संख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता, काही सकाळ आणि चेंडू जाऊन पोहोचतोय चौकारासाठी. आता मात्र जणू काही साहिल आपली स्वतःची फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये दिवा नगरीमध्ये दाखवून देतोय. जणू काही दाखवून देतोय, सोसली कित्येक वादळे तरी खंबीरांचा ध्यास नवा, उरात आता जिद्द पेटली, विजयाचा विश्वास नवा आणि नशीब ही पालटेल आमचं या संघर्षाच्या काळानंतर, कारण कर्तृत्वाच्या जोरावर लिहिला जाईल संघर्षाचा इतिहास नवा. तोच इतिहास लिहिण्यासाठी सज्ज झालाय साहिल सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफला रिझर्व्ह मधला कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण होतं. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केले गेलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जयनमान क्रिकेट संघ भोपड या संघाने धावफलकावरती धावा लावल्यात. 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय जेडीसीसी या संघासमोर. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 58 धावांचा लक्ष्याचा सुद्धा पाठलाग या मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय, परंतु जयनमान क्रिकेट संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही घडू शकतं. कोणताही संघ कधीही कमबॅक करू शकतो. जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाल्याच्या नंतर वेदांत सारखा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर सुद्धा जयनमान क्रिकेट संघाने कमबॅक केलं, परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रवीणच्या माध्यमातून. जर फलंदाजी जर पाहायला गेले, वेदांत यांनी 8 धावांचं स्वतःचं टीमचं योगदान दिले. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय श्री प्रसादजी शिगवण साहेब यांना. तसेच राजेशजी शिगवण साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी ज्या मान्यवरांची नावं पुकारतोय त्यांना विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावरती या आयोजकांच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येते. तसेच निलेशजी देवळे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावर करण्यात येईल. तसेच काशीरामजी सावरकर साहेब मंडळाचे सल्लागार यांचा सुद्धा यथोचित सन्मान. तसेच अरविंदजी करंजकर साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान मैदानाच्या आतमध्ये करूयात. त्यांना या मान्यवरांचं ज्यांची मी नावं घेतली त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या आयोजकांच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेसाठी आपलं योगदान, इथे उपस्थिती आपण राहिले, ती उपस्थिती या मंडळासाठी आणि या स्पर्धेसाठी शोभा वाढवते. महाराष्ट्र आणि आपली ही संतांनी दिलेली आपल्याला शिकवण, आलेल्या पाहुण्यांची यथोचित सन्मान करणं ही आपलं भाग्य समजतो, म्हणून यासाठी आपल्याला आयोजकांकडून सन्मानित करण्यात येते. आपण मुख्य व्यासपीठावरती ज्या मान्यवरांची मी नावं पुकारलेत त्यांना आपण यथोचित सन्मान करणार आहोत. तसेच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आता जेडीसीसीच्या दोन्ही सलामीवीरांसाठी विनंती करतोय. पाहूया कोणत्या 2 सलामीवीरांचा वापर करतायत जेडीसीसी या संघाकडून. तसेच सन्माननीय काशीरामजी सावरकर साहेब मंडळाचे सल्लागार त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण ह्या मुख्य व्यासपीठावर त्यांना सुद्धा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करतोय. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये आपण सलामीवर मारतोय जेडीसीसी या संघाकडून. जेडीसीसी आपण अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा मित्रांनो. तसेच अरविंदजी करंजकर साहेब यांना सुद्धा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. विनंती करतोय की आपण मंडळाच्या वतीने आपण मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अरविंदजी करंजकर साहेब यांना आपण सन्मानित करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
47 धावांचं लक्ष घेऊन उतरतात दोन्ही सलामीवीर. जेडीसीसी या संघाकडून सलामीवीर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती पाहतोय अमित आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राजेश. आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण वेदांत यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. यश, माफ करा, यश आणि वेदांत हे जर पाहायला गेले तर सख्खे भाऊ आहेत. जसं काही जणू काही स्टीव्ह मार्को आपल्या संघासाठी म्हणून ओळखले जातात. अष्टपैलू खेळाडू जयनमान क्रिकेट संघ भोपाळ या संघाकडून लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा चांगलं योगदान आहे या दोन्ही भावांचं. चला पाहूया 30 सर्कल लवकर मित्रांनो, स्पीडअप करा, आपल्याला अनेक सामने कव्हर करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेत यश संघाकडून. पहिलं षटक. यष्टीच्या मागे जर पाहायला गेलं तर संतोष दादा उर्फ एक जयनमान क्रिकेट संघाची एक आधारस्तंभ म्हणून ज्या नावाला ची ओळख आहे तोच यष्टीच्या मागे पाहायला मिळतोय. संतोष दादा उर्फ संतोष गावडे, द वॉल म्हणून आपल्या संघासाठी ओळखला जातो, तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सन्माननीय सुशीलजी सावरकर साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यश पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया काय होतंय. विकास तिथे पोहोचतायत का? आणि प्रयत्न चांगला होता विकासच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणी थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि एक जीवनदान म्हणावं लागेल, थोडासा खराब चेंडू म्हणावा लागेल यशच्या माध्यमातून. परंतु या फुलटॉस चेंडूचा समाचार काय घेता आला नाहीये फलंदाजाला. एक जीवनदान नक्कीच मिळाला फलंदाजाला, परंतु या जीवनदानाचा फायदा घेतोय का हे मात्र पाहावं लागेल. तसेच आपण आता एक मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूयात या स्पर्धेसाठी, मैदानासाठी ज्यांचं योगदान लाभलं आणि या महत्वपूर्ण हे मैदान मिळवण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं ते सन्माननीय कल्पेशजी मोरे आणि हर्षलजी मोरे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांना आपण सन्मानित करूया. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या सहकार्यामुळे आपली ही आजच्या ह्या शुभ दिनी या स्पर्धेचा आपल्याला इथे आयोजन करण्यामध्ये आणि दिमागदार आयोजन आपल्याला आपल्या सहकार्यामुळे करायला पाहायला मिळते. त्यानंतर आपण टॉस साठी यायचंय. ओम बेळेश्वर क्रिकेट संघ करंजाळे आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे. राधाकृष्ण आले. आता आपण टॉस मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित सन्मान करूयात. हे मैदान मिळवून देण्यासाठी चांगलं सहकार्य लाभले ते सन्माननीय कल्पेशजी मोरे आणि हर्षलजी मोरे साहेब यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. तसे टॉस साठी सुद्धा यायचंय. ओम बेळेश्वर करंजाळी संघाला विनंती आहे आपण टॉस साठी यायचं. यावेळेला फटका सजवलाय. रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे सर्कल मधून 2 धावा पूर्ण केले गेलेले. चांगला फटका सजवला होता. बॅटची इनरेज घेऊन जाणारा चेंडू यष्टीच्या मागे. आपण टॉस साठी यायचं मित्रांनो. पुन्हा एकदा करंजाळी संघ तसेच फोफळवणी संघ टॉस साठी यायचंय. लगेचच आपल्याला टॉस करायचंय आपल्याला. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण यशला गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक रेट वरती पाहतोय राजेश. गती परिवर्तन आणि चांगला वेगवान चेंडू, परंतु डीप मध्ये चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. तसेच निलेशजी देवळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय.
मंडळाचे अध्यक्ष निलेशजी देवळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय होणाऱ्या सामन्याची. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हा सामना चुरशीचा एक सामना चालू आहे. 47 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला हा संघ जेडीसीसी. दोन्ही सलामीवीर शेवटच्या क्षणापर्यंत आपली फुल टॉस चेंडू होता. थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सर्कलच्या आतमध्ये. स्वतः पप्पू आहे तिथे पप्पू या नावाने टोपण नावाने ओळखला जाणार हा आणि चांगलं षटक हाताळत असताना यश सारखा गोलंदाज. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेडीसीसी अनसपुरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 धावा. 47 धावांचं लक्ष्य आहे. आता मात्र फिरकीचा जादूकार जास्त पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत जयमान क्रिकेट संघाचा हा सितारा वेदांत. एक फिरकीपट्टू म्हणून आपल्या विभागामधला एक जानेमाने गोलंदाज म्हणून ओळखला जातो. करंजाळी या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले फोफळवणे या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. चला जाऊया. दुसरे षटक क्रमांक दुसरं चालू होते आणि स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अमित यांना. अमित आतापर्यंत 2 धावांमध्ये नाव आहे आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरले गेलेले आहे. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता मात्र स्वतः यष्टीच्या मागे उभा असलेला संतोष दादा चांगलं क्षेत्ररक्षण सजवत असताना मित्रांनो आपल्याला सहकार्य करायचंय. आपल्याला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका किंवा वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा आपल्याला आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना करण्यात येते. स्ट्राईक एंड वरती पाहतोय अमित यांना आणि गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय वेदांत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा हा चेंडू खाली राहिला. फटका समजला चेंडू काही समजला नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो तोच गोलंदाज ज्या फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो. एक ओकेसी विभागातला एक जानेमाने गोलंदाज. अनेक वेळा आपल्या सामन्याला संघाला एकतर्फी विजय करून दिले हा तोच गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय वेदांत. सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडू आले. नक्कीच निर्धाव चेंडूने जेडीसीसी संघावरती नक्कीच दबाव येतोय. हर एक डॉट घेऊन सोने के भाव में तोली जाती असंच काही म्हणावं लागेल. आपल्याला फक्त आणि फक्त 18 चेंडू फेस करायचे आहेत आणि 47 धावांचं लक्ष्य आहे. हाही चेंडू निर्धाव चेंडू आला होता परंतु यष्टीच्या मागे थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली संतोष यांच्याकडून. पण तो बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळाली संघाला. स्ट्राईक थोडीशी रोटेट झाले. स्ट्राईक एंड वरती आता मात्र राजेश सारखा फलंदाज आलाय. राजेश मात्र काय करतो हे मात्र पाहावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू असं वाटत होतं आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. एक अवांतर धाव. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टप्पा खाल्ल्याच्या नंतर ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि पंचांनी दंडित घोषित केले. याही वेळेला अशाच पद्धतीने चेंडू असं वाटत वळणारा चेंडू नक्कीच थोडासा त्रासदायक वाटतोय जयमान क्रिकेट संघासाठी. जास्तीत जास्त वळण घेतोय चेंडू आणि निर्धाव एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला नक्कीच देतोय वेदांत सारखा गोलंदाज. याही वेळेला तसाच पाहायला मिळालं. सलगचे 3 चेंडू वाईट बॉल पाहायला मिळतात. सलगचे 3 चेंडू वाईट आलेत. या मात्र आता मात्र दबाव नक्कीच असेल वेदांत सारख्या गोलंदाजांवरती. टप्पा थोडासा नक्कीच काय करतोय बदल करतोय का हे मात्र पाहावं लागेल. यावेळेला चेंडू थोडासा मागे राहिला. यावेळेला पाहावं तर रनआउट होण्याची संधी आणि चांगला थ्रो म्हणावा लागेल संतोष यांच्याकडून. नॉन स्ट्राईक एंड वरती धाव बाद झालाय फलंदाज राजेश. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला गडी बाद होतोय जेडीसीसी या संघाचा. धावबादच्या रूपामध्ये पाहूया वन डाऊन पोझिशन वरती कोणत्या फलंदाजाचा वापर करताय जेडीसीसी संघ. शिवाजी आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. पाहूया खोलवर टप्प्याचा चेंडू. एक क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणार एखादा चांगला फिरकीपट्टू सुद्धा चांगला
यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकू शकतो याचं जातीवंत उदाहरण दाखवून देतोय वेदांसारखा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय. अकोटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉलचा इशारा. धावफलकावरती धावा लागले 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ह्या षटकामध्ये शिवाजी आलेले आहेत वन डाऊन पोझिशन वरती. आणि पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर बॅटच्या साह्याने जेवढ्या धावा नाही आल्यात ना त्यापेक्षा धावा वाईडच्या रूपामध्ये आलेत. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल वेदांसारख्या ह्या गोलंदाजाकडून. यावेळेला मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक पूर्ण संपलेलं आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. जेडीसीसी क्रिकेट संघाच्या 14 धावा, 1 गडी बाद 14. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर वेदांसारख्या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या. त्यामधल्या 5 धावा जणू काही वाईटच्या रूपामध्ये पाहायला मिळाल्या. परंतु तरी सुद्धा षटक चांगलं हाताळलंय. कमबॅक पाहायला मिळाला चांगला. 14 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 14. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय जयरमान क्रिकेट संघाकडून साहिल. आणि स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अमित यांना पाहतोय स्ट्राईक एंड वरती. चांगली फलंदाजी करतोय. माफ करा, शिवाजी आलेत. वन डाऊन पोझिशन वरती आलेला फलंदाज शिवाजी आहेत स्ट्राईक एंड वरती. जाऊया पुन्हा एकदा षटक क्रमांक शेवटचं षटक घेऊन आलेत जयरमान क्रिकेट संघ. मित्रांनो वेळ घालवू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. थोडासा वेळेच्या मागे आपण चाललेलो दिवसभरामधून सुरुवातीपासूनच. गोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू थोडासा घरंगळत डीप मध्ये पोहोचतोय. कव्हर रिजन मध्ये, पॉइंट रिजन मध्ये, बॅकवर्ड पॉइंट मध्ये तिथे स्वतः संदेश होते. जयरमान क्रिकेट संघाचा एक माजी कर्णधार म्हणून ओळखला जातो. याच्या कारकिर्दीमध्ये जयरमान क्रिकेट संघाने एक सुवर्ण कामगिरी केली. तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदेश एक शांत संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. संदेश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू, सरळ बुंद्यामध्ये म्हणतात ना तोच चेंडू. आणि साहिलने अजून एक झटका दिलाय जेडीसीसी या संघाला. आपण मैदानाच्या आतमध्ये अनिलजी डिंगणकर साहेब तसेच पंकज सावरकर साहेब या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या अनुभवाची शिदोरी पणाला लावत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पंकज साहेब तसेच अनिलजी साहेब चांगली कामगिरी पाहायला मिळते सातत्याने. प्रत्येक स्पर्धेमध्ये गेल्याच्या नंतर पंकज सारख्या पंचांना सांगावं लागत नाही. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला त्यांच्यावरती अशा कामगिरी पंचांची कामगिरी करायची वेळ येते आपल्या अनुभवाची शिदोरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक वेळेला दाखवत असतात. प्रत्येक आयोजकांना चांगलं सहकार्य लाभत असतं. अनिल साहेबांचा तसेच पंकज साहेबांचा या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपण ऑन फील्ड अंपायर म्हणून कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. तसेच ही स्पर्धा एनटीसीसीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. ते आमचे म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एनटीसीच्या माध्यमातून ही कव्हर केली जाते. सुंदर प्रेक्षेपण पाहायला मिळते. खरं तर त्यांच्या संपूर्ण कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा ही स्पर्धा कव्हर करण्याचा पूर्ण एक कॅमेरामॅनचा सुद्धा तेवढाच मोठा सहकार्य असतं आणि ते सहकार्य कॅमेरामॅन सुद्धा आपला प्रत्येक क्षण महत्वाचे क्षण टिपत असतो. तेच आणि आता मात्र या चेंडूवरती चांगला चौकार पाहायला मिळाला. या 4 धावेने थोडासा पराभवामधला सुद्धा अंतर सुद्धा कमी करतोय का हे मात्र पाहावं लागणार. एकतर्फी सामना चालू होतोय का हे असं काहीसं चित्र पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जणू काही आता एक औपचारिकता बाकी राहिली. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये.
साहिल सारखा गोलंदाज शेवटचं षटक हाताळत असताना जयनमान क्रिकेट संघाकडून. तसेच स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संकेत सावरकर साहेब यांना सुद्धा एक समालोचक या नात्याने आतापर्यंत आमच्या एक तुमच्यापर्यंत माहिती जरी समालोचक जरी पोहोचवत असला, किती धावा झाल्या, किती गडी बाद झाले, किती स्कोर झाला किंवा परंतु त्या पडद्यामागची संपूर्ण सूत्रच हाताळत असतो तो एक आमचा स्कोरर. आणि संकेतजी सावरकर साहेब चांगले योगदान देत असताना पाहायला मिळतात स्कोररच्या भूमिकेमध्ये. तसेच प्रत्येक खेळाडूला मी नक्कीच एक सूचना करेन की मित्रांनो, जसजसा दिवस पुढे सरकतोय उन्हाचा पहारा सुद्धा वाढतोय. प्रत्येकाने आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. आपल्याला खेळापेक्षा आपल्याला स्वतःचं जीवन सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण आहे. आपण प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावासाठी नसतो तर आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी खेळत असतो, आपल्या वाडीसाठी खेळत असतो. परंतु त्यावेळेला सुद्धा खेळत असताना सुद्धा मित्रांनो आपण आपली काळजी घ्या. तेच मी एक समालोचक या नात्याने संदेश देईन. तसेच आम्हाला प्रत्येक वेळेला आता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला होता. एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि हा मात्र सामना जयनमान क्रिकेट संघ भोपाळ हा संघ विजयी झालेला आहे.